नमस्कार। आज सकाळी एका राज्यस्तरावरच्या चॅनलवरून उमेश पाटील यांच्यावर 80 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाल्याच्या संदर्भाने एक बातमी प्रसारित झाली। ती बातमी पाहिल्यानंतर मला देखील आश्चर्य वाटलं, कारण माझ्यावर अशा पद्धतीचा कुठलाही गुन्हा दाखल नाही किंवा मी अशा पद्धतीची कुणाची फसवणूक केलेली नाही। या बाबतीत ज्या चॅनलवरून ही बातमी प्रसारित झाली त्यांच्या संपादकांच्या बरोबर मी स्वतः फोनवरून बोललो। त्यावेळेला जी FIR कॉपी रेफरन्स म्हणून त्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे, त्या FIR मध्ये माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नाही। त्यावेळेला त्या संबंधित चॅनल यांनी झालेली चूक सुद्धा मान्य केली आणि याच्या संदर्भामध्ये ते यथावकाश खुलासा देखील करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। कदाचित पूर्वी एकदा जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्या संदर्भाने एक बातमी आली होती आणि त्यावेळेला माझा फोटो आणि माझे फुटेज त्या बातमीमध्ये वापरले गेले होते। कदाचित झालेलं असण्याची शक्यता आहे। आणखी एका नेत्याच्या संदर्भामध्ये नाव साधर्म्यामुळे अशा काही वेळेला बातमी एकाची आणि फुटेज एकाचं असं दाखवलं गेलेलं आहे। या बातमीच्या बाबतीतही असंच काहीतरी झालं असावं। मी ती FIR ची कॉपी स्वतः पाहिलेली आहे। त्या FIR च्या कॉपीमध्ये कुठेही माझ्याशी संबंधित त्या ठिकाणी कसलाही उल्लेख नाही आणि कुठलंही नाव नाही। आणि मला जर गुन्हा दाखल झाला असता तर मला पोलिसांनी विचारलं असतं, कदाचित मला त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं असतं। असा कुठलाही प्रकार माझ्या बाबतीमध्ये झालेला नाही। तर यातून काही माझे हितचिंतक त्या संदर्भातली क्लिप व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर तो केविलवाना प्रयत्न जो आहे तो नंतर लक्षात येणार आहे। या बाबतीत मी कुणाचीही फसवणूक केलेली नाही आणि माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, याची नोंद सर्वांनीच घ्यावी। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।